नमस्कार, जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी एस-एस-सी अँड रेल्वे एक्झाम ह्या YouTube चॅनलवर. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्यासाठी 3 दिवसांचा स्टडी प्लॅन मी घेऊन येणार आहे आणि तुमच्या पेपरला राहिलेले आहे 3-4 दिवसच. ठीक आहे. सो ज्या विद्यार्थ्यांचे 3 ऑगस्ट पासून पेपर आहे त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट रिव्हिजन कशी करायची 3 दिवसांमध्ये, तो आपला आजचा ग्रुप डी साठीचा स्टडी प्लॅन असणार आहे, ज्याच्यामध्ये मी तुमचे ग्रुप डी चे सगळे सब्जेक्ट इन्क्लूड केलेले आहेत. ठीक आहे. हे फक्त सामान्य विज्ञानासाठी नाही, तर ग्रुप डी मध्ये बाकी जितकेही सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी सुद्धा असणार आहे. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचे आणि व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या फ्रेंडकडे पटापट शेअर करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिले जाणून घेऊया ग्रुप डी. रेल्वे ग्रुप डी ही लेव्हल 1 ची एक्झाम असून 10वी बेस एक्झाम आहे, ज्यामध्ये आयटीआय किंवा तुम्ही 10वी असाल तर तुम्ही फॉर्म फिल करू शकत होतात. 2025 ची जी एक्झाम आहे ती तुमची आता होणार आहे. 3 ऑगस्ट पासून एक्झामला सुरुवात होणार आहे. 3 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत तुमची ही ग्रुप डी ची एक्झाम सुरू असणार आहे. 100% पूर्ण मराठीतून तुमची एक्झाम होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मराठीतून फॉर्म फिल केलेला आहे त्यांच्यासाठीचं आजचं हे लेक्चर असणार आहे. आजचा हा व्हिडिओ असणार आहे. ठीक आहे. बघा, तुम्हाला पीवायक्यू आणि ट्रिकचा अभ्यास करायचा आहे. पीवायक्यूचा अभ्यास कसा करायचा, काय करायचं ते पूर्ण आपण इथे जाणून घेणार आहोत. बघा, 100 प्रश्न आहे 90 मिनिटासाठी. 100 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. सीबीटी 1च होते फक्त ग्रुप डी चे, हेही लक्षात ठेवा. 90 मिनिटे असतात आणि निगेटिव्ह मार्किंग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1/3 निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असते. तुम्हाला 1/3 निगेटिव्ह मार्किंग असल्या कारणाने जे प्रश्न माहिती आहे त्याचेच आन्सर द्यायचे आहे. दिवस पहिला. ठीक आहे. आपण 3 दिवसाचा प्लॅनिंग बघत आहोत. याच्यामधला जो पहिला दिवस आहे त्यामध्ये मॅथ्स आणि रिझनिंग तुम्ही घेऊ शकतात रिव्हिजन करण्यासाठी. ठीक आहे. पहिल्या दिवशी तुम्ही मॅथ्स आणि रिझनिंगला टाइम द्यायचा आहे, जे ग्रुप डी ला विचारलं जातं आणि एव्हरेज लेव्हलला विचारलं जातं. ठीक आहे. बघा, एकूण 50 मार्क्स आहे आणि तुम्हाला टार्गेट किती ठेवायचंय? 35 प्लसचं टार्गेट ठेवायचंय. मी तुम्हाला तेही सांगणार आहे की तुम्हाला टार्गेट किती ठेवायचंय. 35 प्लस मार्क तुम्हाला 50 पैकी मिळाले पाहिजे. कारण निगेटिव्ह मार्किंग आहे, पूर्ण 50च्या 50 करायला जाऊ नका. काही चुकलं तर तुमचं निगेटिव्ह मार्किंग मध्ये मार्क्स कट होऊ शकतात. ठीक आहे. टार्गेट तुम्ही 35चं ठेवा. सकाळी 3 तास तुम्हाला गणितासाठी द्यायचंय, ज्याच्यामध्ये बघा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जे ग्रुप डी ला विचारले जातात, जसं टक्केवारी, गुणोत्तर, नफा तोटा 1 तास. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लस तुम्ही त्याच्यावरचे 20 पीवायक्यू सॉल्व्ह करायचे ह्या टॉपिकचे. ठीक आहे. ह्या टॉपिकचे नंतर वेगवेळ अंतर ट्रेनचे काही प्रश्न ते 1 तास करायचे, त्यामध्ये पण 20 प्रश्न, 20 पीवायक्यू ह्याच टॉपिकचे सॉल्व्ह करायचे. ओके. त्यानंतर सरलीकरण, जे तुम्हाला तुम्ही जर मॅथ्सचं लेक्चर बघत असाल तर त्यामधून तुम्हाला ही आयडिया येऊन जाईल. नंतर अपूर्णांक किंवा त्याचे काही टेक्निक्स असतात. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला लवकर काढण्यासाठी. ओके. त्याचा पण तुम्हाला 1 तास अभ्यास करायचा आहे. प्लस याचे तुम्ही 30 प्रश्न घ्या पीवायक्यूचे. ठीक आहे. 30 प्रश्न तुम्ही ह्या टॉपिकवरचे घ्या, कारण ह्याचे प्रश्न येण्याची शक्यता तुम्हाला आहे. ठीक आहे. नंतर संध्याकाळचे जे 2 तास आहेत ते तुम्ही रिझनिंगसाठी देऊ शकतात, बुद्धिमत्तेसाठी देऊ शकतात. हे मी पहिल्या दिवसाचा स्टडी प्लॅन सांगते आहे रिव्हिजनचा. ठीक आहे. सांकेतिक भाषा, त्याच्यानंतर नातेसंबंध. ठीक आहे. जे नातेसंबंध याच्यामधले प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. नंतर बघा, याच्यासाठी तुम्ही 1 तास द्यायचे, याचे 25 प्रश्न सॉल्व्ह करायचे. 25 क्वेश्चन जर तुम्ही ह्या टॉपिकचे पीवायक्यू काढून सॉल्व्ह केले तरी पण तुम्हाला टाइप्स कळून जातील, स्वरूप समजून जाईल की प्रश्न उत्तरे कसे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. नंतर संख्या, मालिका, आरसा, विषम निवडा वगैरे हे जे सीरीज वाले सगळे जे आहे ते पण तुम्ही अभ्यासायचे आहे 1 तासामध्ये. याचे पण तुम्ही 25 पीवायक्यू करायचे आहेत. जेवढा तुम्ही 1 तास अभ्यास कराल त्याच्यामध्ये प्लस तुम्ही पीवायक्यू पण करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी किंवा रात्री 1 तास आजचे 50 पीवायक्यूंची रिव्हिजन. आज तुम्ही गणिताचा आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास केलेला आहे पहिल्या दिवशी, तर त्याची रिव्हिजन करायची आणि गणित आणि बुद्धिमत्तेची टेस्ट द्यायची. ठीक आहे. 30 मिनिट टेस्ट तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायची, जशी की आपण मॉक देतो. ठीक आहे. हा झाला तुमचा पहिल्या दिवसाचा प्लॅन म्हणजे रिव्हिजनसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सायन्स आणि जीके. ठीक आहे. जनरल सायन्स अँड नंतर आहे जीके. आता तुम्ही जर विचार केला की मॅडम आधी जसं की 2024 चे जे पेपर झालेले आहेत, जे 25 ला झाले लास्ट इयरला, तर त्यामध्ये जीके मध्ये फक्त करंट अफेअर विचारलं गेलं होतं. सो आताही तसं होईल का? तर बघा, तेव्हा तसं झालं होतं. सो आताही तेच होईल अशा ह्याच्यात राहू नका, कारण जीके मध्ये सगळे टॉपिक इन्क्लूड आहे. करंट अफेअर तर करायचंच आहे, पण जर तुम्हाला हिस्ट्री, जिओग्राफी याच्यातून प्रश्न आले, स्पोर्ट्सच्या रिलेटेड क्वेश्चन येतात करंट अफेअर वगैरे याच्यातून, तर तुम्हाला हे पण जमले पाहिजे. काही स्पोर्ट्सचे वगैरे पण विचारले जातात. खेळाडू जे आहेत त्यांना कधी काय मिळालं होतं पारितोषिक वगैरे सगळं विचारलं जातं तुम्हाला. ठीक आहे. सो तुम्ही जीकेला असं लाईटली घेऊ नका. फक्त करंट अफेअर असं नाहीये, जीके मध्ये सगळ्या सब्जेक्टचं तुम्हाला रिव्हिजन करावी लागणार आहे. ओके. तर बघा, सगळ्यात पहिले तुम्ही 3 तास
विज्ञानासाठी द्या सकाळचे, दिवस दुसरा. ठीक आहे. पहिल्या दिवशी आपण गणित बुद्धिमत्ता केला, दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचंय सामान्य विज्ञान आणि जी-केचा सामान्य ज्ञानाचा अभ्यास. आता एकूण 40 मार्कासाठी हे आहे. जसं की बघा सामान्य विज्ञानाचे 25 मार्क आहे आणि उर्वरित मार्क जे आहेत ते जी-केसाठी आहे इथे. ठीक आहे. आता तुमचं टार्गेट किती असलं पाहिजे? 40 मार्काचं आहे ना, टार्गेट तुम्ही ठेवा 35 प्लस 25 प्लस तुम्हाला हवेत. ठीक आहे. 40 मार्काचे हे प्रश्न आहे. पण तुमचं टार्गेट तुम्ही 25 प्लस ठेवा. जास्त करायचं नाही. जे आपल्याला माहिती आहे, जे आपल्याला येतंय, कन्फर्म माहिती असेल तर तुम्ही पूर्ण 40 सॉल्व्ह करा. मला तर असा आनंद आहे, की तुम्ही 40 सॉल्व्ह केला, कन्फर्म तुम्हाला माहीत असेल, तर एकदम बेस्ट आहे. पण जर नसेल माहिती तर काहीच हे करायचं नाही आणि आपले मार्क्स घालवायचे नाही. ठीक आहे. समजलंय? बघा त्यामध्ये सकाळचे 3 तास. पहिले तर घ्यायचं भौतिकशास्त्र अभ्यासाला. आता मी तुम्हाला सायन्स शिकवते म्हणून मी तिथे सायन्सच्या ट्रिक सुद्धा दिलेल्या आहेत. ठीक आहे. भौतिकशास्त्रामध्ये गती, विद्युत प्रवाह, प्रकाश आणि आवाज. आवाज म्हणजे ध्वनी. ध्वनीचं हे जे चॅप्टर आहे याचा खूप चांगला सराव करायचा. ठीक आहे. गतिविषयक सगळे समीकरणं. ठीक आहे. गतिज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी त्याचं सूत्र, त्याच्यावरती येणारे न्यूमरिकल्स हे पूर्ण तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ओके. साउंड वरती पण इको वगैरे कसा काढायचा ह्याचा सुद्धा करायचा आहे. प्रकाश ह्याच्यावरती जास्त येतं. ठीक आहे. प्रकाश या चॅप्टरवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात. हा अभ्यास 1 तास केल्यानंतर ह्याचे 15 पी-वाय-क्यू सॉल्व्ह करा. या प्रत्येक टॉपिकचे तुम्हाला 15 पी-वाय-क्यू सॉल्व्ह करायचे. देन नंतर बघा फॉर्म्युला आणि युनिट लक्षात ठेवायचं. ऑप्शन वरून उत्तर काढता येतात. ठीक आहे. बघा तुम्ही जर गतीचं जे काही फॉर्म्युला आहे, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 एमव्हीचा स्क्वेअर. ठीक आहे. हे लक्षात ठेवलं तुम्ही एनर्जीचे काही उदाहरण समजा वर्क काढायचं असेल त्याचे काही फॉर्म्युले जर तुमच्या लक्षात राहिले, तर तुम्ही हे खूप छान पद्धतीने सॉल्व्ह कराल. न्यूमेरिकल पण तुम्हाला येतील. ठीक आहे. बघा हे 1 तास करायचं, 15 पी-वाय-क्यू सॉल्व्ह करायचे. नंतर रसायनशास्त्र 1 तास करायचं, ज्याच्यामध्ये आम्ल व आम्लारी, धातू आणि मिश्र धातू. याच्यामध्ये बरेच असे आहे, जसं की कार्बन आहे, हायड्रोकार्बन्स आहे, याचाही तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मोस्ट इम्पॉर्टंट तुम्ही आम्ल, आम्लारी, ऍसिड, बेस, त्याच्यानंतर मेटल याचे जे केमिकल रिएक्शन्स आहे याचा अभ्यास करा. ठीक आहे. केमिकल रिएक्शन मी इथे ऍड करून देते तुम्हाला. केमिकल रिएक्शनचा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागणार आहे. रिएक्शन बॅलन्स करायची आहे. ठीक आहे. रिएक्शन कशी बॅलन्स होते, आयन्स कुठे एक्सचेंज होत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बरेच असे प्रश्न मी सॉल्व्ह करून दिलेले आहे आपल्या YouTubeच्या सीरीजमध्ये, जे की आपण दररोज घेत आहोत. ठीक आहे. तर ते लेक्चर पण रोजच्या रोज अटेंड करा, ज्याच्याने तुम्हाला केमिकल रिएक्शन कशा बॅलन्स करायच्या किंवा कुठल्याही केमिकलचा प्रश्न असेल, रसायनशास्त्राचा असेल, तर सॉल्व्ह करता येईल. मी सगळे पी-वाय-क्यूची सीरीज सुरू केलेली आहे. पूर्ण तुमच्या 25 मार्काची हमी घेतलेली आहे. सो तुम्ही सुद्धा तेवढा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. सो हे 1 तास केल्यानंतर ह्याचे पण तुम्हाला 15 पी-वाय-क्यू सॉल्व्ह करायचे. नंतर आहे जीवशास्त्र. ठीक आहे. मानवी शरीर, रोग, जीवनसत्वे. ठीक आहे. याच्यावरती खूप चांगली तुमची कमांड असली पाहिजे. ठीक आहे. मानवी शरीर याच्यावरती जबरदस्त प्रश्न पेपरला विचारले जातात. विधानांचे प्रश्न येतात, ज्याच्यावर तुम्ही खूप कन्फ्यूज होतात. तर आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाहीये. ठीक आहे. तुम्हाला पेशीची रचना, ऊती आणि ऊतीचे प्रकार, त्याच्यानंतर वनस्पती ऊती, प्राण्यांच्या ऊती, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर म्हणजे एकपेशीय, बहुपेशीय, प्रत्येक पेशीचे वेगवेगळे कार्य किंवा कशाचा शोध कोणी लावला ह्याच्यावरनं पण विचारलं जाऊ शकतं. यासोबत प्रजनन संस्था ह्याच्यावर प्रश्न येतो. आपले जे काही सेन्सरी ऑर्गन्स असतात, ठीक आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. सगळ्यात जास्त प्रश्न हे तुम्हाला पोषण व आहार, प्रजनन संस्था, ऊती व ऊतीचे प्रकार, पेशी आणि पेशींचे प्रकार यातूनच येतात. ठीक आहे. विधानांचे प्रश्न असतात, एकही प्रश्न सोडायचा नाही. वनस्पतीशास्त्र, वनस्पतींमधलं प्रजनन हे पूर्ण तुम्हाला विचारलं जाणार आहे. ठीक आहे. तर ह्याचा पण 1 तास अभ्यास करायचा. मी इथे 15 म्हटलेलं आहे, पण तरी तुम्ही 20-25 पी-वाय-क्यू ह्याचे सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. लक्षात आलं? आता बघा ह्याच्यात ट्रिक मी तुम्हाला एक दिली की कमतरतेमुळे होणारे रोग जास्त पर्सेंट म्हणजे 100% येतातच. म्हणजे डिफिशियन्सी कुठल्या व्हिटॅमिनमुळे काय झालं, कुठल्या व्हिटॅमिनच्या कमतरतेने काय आपल्यामध्ये शरीरामध्ये होऊ शकतं, या डिफिशियन्सीचे तुम्हाला प्रश्न येतील. ठीक आहे. याचा 1 तास अभ्यास तुम्हाला करून 25 क्वेश्चन जे पी-वाय-क्यूचे येतील ते सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. हे झाले तुमचे सकाळचे 3 तासाचं. ठीक आहे. नंतर संध्याकाळचे जे 2 तास असणार आहे ते तुम्ही सामान्य ज्ञानासाठी द्यायचंय, जे जनरल काय आहे नॉलेजचं. ठीक आहे. स्टॅटिक जी-के सगळं इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र सगळा अभ्यास करायचा. करंट अफेअरच येईल याच्यावर राहू नका, कारण अजून पेपरला सुरुवात झालेली नाहीये. ह्या वर्षीचा काय पेपर पॅटर्न त्यांनी सेट केलेला आहे किंवा कशा पद्धतीचं त्यांचं स्वरूप असणार आहे आपल्याला माहित नाहीये. ठीक आहे. लास्ट इयरचं तुम्ही करंट अफेअरचं सांगतायत भरपूर स्टुडंटला
वाटतंय की करंट अफेअरच केलं तरी पण होऊन जाईल, तसं करू नका. करंट अफेअर तर करायचंच आहे, पण आपल्याला बाकी गोष्टीही करायच्या आहेत. ठीक आहे. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र 1 तास अभ्यास करा आणि याचे पण पी-वाय-क्यू सॉल्व्ह करा. मी दिलेले नाहीये, बट तुम्हाला सराव करायचा आहे. मॉक टेस्ट तुम्ही घेऊ शकतात. चालू घडामोडी गेल्या 6 महिन्यातील. आता बघा, गेल्या 6 महिन्यातील जसं की आपण लास्ट इयरला बघितलं होतं ना, पूर्ण लास्ट इयरमध्ये त्याच वर्षाच्या 6 महिन्यातलं विचारलं गेलं होतं. ठीक आहे. आणि करंट अफेअर्स पूर्ण म्हणजे जितक्या मार्काचं हे येतं ना तुम्हाला जी-के, तेवढ्या मार्काचं करंट अफेअर्स म्हणजे तुम्हाला 15-15 प्रश्न जे होते ना, ते पूर्ण याच्यावर विचारले जात होते. सो तुम्हाला काय करायचंय, करंट अफेअर जे असेल ते पूर्ण ह्या वर्षाचं म्हणजे 2026चं आणि 25चं दोन्ही करून ठेवा तुम्ही. येऊ शकतात प्रश्न. ठीक आहे. आता सध्या ज्या नवीन-नवीन गोष्टी होत आहेत. जसं की आता सध्या स्टुडंटने काय केलं होतं, जी स्ट्राईक केली होती, जे एक्झाम लीक झाले होते, त्याच्यावरती काय झालं आहे किंवा असे व्हॉटएव्हर इट इज काहीही प्रश्न तुम्हाला करंट अफेअरचे विचारले जातील. म्हणजे आज तुमचा जो पेपर दुसऱ्या दिवशी असेल आणि आदल्या दिवशी जरी काही गोष्ट असेल न्यूजमध्ये जर ती आली, तर ती तुम्हाला पेपरमध्ये येईल 100%. सो तुम्हाला चांगलं अपडेट राहायचं आहे आणि याच्यासाठी मॉक टेस्ट सॉल्व्ह करा. बेस्ट वे आहे तुम्ही मॉक टेस्ट सॉल्व्ह करा. सायन्सच्या पण मॉक टेस्ट आहे आपल्याकडे, तुम्ही त्या सॉल्व्ह करा. कारण आता तुम्हाला खूप जास्त रिव्हिजनची आणि टाईम मॅनेजमेंटची गरज आहे. टाईम मॅनेजमेंट तुमचं असलं पाहिजे. ठीक आहे. ट्रिक आहे रेल्वे पुरस्कार, खेळ योजना. हे बघा मी तुम्हाला ट्रिक पण दिलाय. रेल्वे बद्दल विचारलं जाऊ शकतं. जे काही पुरस्कार, काही खेळ आहे, काही योजना आहेत, त्याचं तुम्हाला करायचं आहे. रात्री पुन्हा 50 पी-वाय-क्यूची रिव्हिजन करायची आणि सायन्सचे जे क्विज असतात ते सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. त्याच्याशिवाय आपल्याला काही दुसरा ऑप्शन नाहीये. आता दिवस 3रा. ठीक आहे. नंतरचा जो लास्ट डे आहे आपल्या रिव्हिजनचा, आपल्या पेपरच्या 1 दिवसा आधीचा, तेव्हा तुम्ही काय करणार, सकाळी 3 तास फुल मॉक टेस्ट 90 मिनिटे. फुल मॉक टेस्ट, एक पूर्ण टेस्ट सॉल्व्ह करायची आहे. ठीक आहे. नंतर पेपर एनालिसिस 1 तास चूक कुठे झाली ते लिहा. मॉक टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर आहे ना, तुमच्या स्वतःचं स्कोरिंग बघितलं का सोडून देतात तुम्ही. तसं नाही करायचंय तुम्हाला. मॉक टेस्ट पूर्ण सॉल्व्ह करा म्हणजे पेपर तुमचा दुसऱ्या दिवशी पण आदल्या दिवशी तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करायला बसायचं. तुम्हाला एका प्रश्नाला किती टाईम लागतोय, टाईम मॅनेजमेंट करा. त्याच्यामध्ये तेवढ्याच टाईमामध्ये ती टेस्ट तुमची सॉल्व्ह झाली पाहिजे. 90 मिनिटामध्ये 100 प्रश्न तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजे किंवा जेवढे तुम्हाला येत आहे तेवढे प्रश्न तरी ॲक्युरेट तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजे. हा टाईम मॅनेजमेंट तुम्हाला ठेवावा लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पेपर अॅनलाईज करा पूर्ण 1 तास. ठीक आहे. चूक कुठे झाली ते परत नोट डाउन करा. ते टॉपिक एकदा बघा. आणि इथे माझं चुकलं आहे. ठीक आहे. मग ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय होतं ते तुम्हाला शोधावं लागेल. ठीक आहे. नंतर संध्याकाळचे जे 2 तास आहेत त्याच्यावर जे वीक विषय आहे तुमचे त्याचे रिव्हिजन करा, की हे वीक वाटतंय मला. मॉक सॉल्व्ह केल्यानंतर पण नाही जमलं. एकदा रिव्हिजन म्हणजे बघून घ्या कारण दुसऱ्या दिवशी तुमचा पेपर आहे. ठीक आहे. सो फक्त एकदा तुम्ही काय करा त्याला बघून घ्या. ओव्हरव्ह्यू करा. ठीक आहे. सर्व फॉर्म्युला प्लस ट्रिकची 1 पानांची शीट बनवायची. सायन्समध्ये जसं आहे, की सगळे जे फॉर्म्युले येतात ना, की आता आपल्याला विद्युतधारा काउंट करायची आहे, आपल्याला एकूण रोध काढायचा आहे, समांतर जोडणीतला रोध काढायचा आहे, गतिज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा काढायची आहे, आरसा व भिंग ह्याच्यातले न्यूमरिकल्स असतील, तर भिंगाची शक्ती कशात मोजली जाते, मग त्याचं तुम्हाला सूत्र वापरलं जाईल, नाभीय अंतर वगैरे, वगैरे सगळं असतं तिथे. तर किंवा अंतिम वेग, सुरुवातीचा वेग त्याच्यातलं पण काउंट करायला लावतात. असे बरेचसे न्यूमरिकल आहे. त्याचे फॉर्म्युले लक्षात घ्या. प्रश्नांचा तो टाइप बघा, की ज्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युले दिसतील. ठीक आहे. नंतर रात्री 1च तास फुल मॉक टेस्ट सेकंड. ठीक आहे. दुसरी टेस्ट तुम्ही इथे सॉल्व्ह करता. पहिली टेस्ट तुम्ही इथे सॉल्व्ह केली होती सकाळी. ठीक आहे. 75 मिनिटे स्पीडची प्रॅक्टिस. 90 मिनिटापर्यंत नाही. नंतर जी मॉक टेस्ट, फुल मॉक टेस्ट तुम्ही 75 मिनिटात कशी कव्हर करता येईल, याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. जे होईल ते, जे येईल ते, जे प्रश्न तुम्हाला वाटतील ते, पण मॉक टेस्ट द्यायची. ठीक आहे. 75 मिनिटे स्पीडची प्रॅक्टिस करायची, की स्पीड कसा आहे आपला आणि त्या स्पीडमध्ये चुकीची उत्तरं नाही द्यायची बरं का. ठीक आहे. नंतर एक्झाम स्ट्रॅटेजी पक्की करा, की तुम्ही कशा पद्धतीने काय-काय प्रश्न, कोणते प्रश्न पहिले टॅकल करणार आहे. आता तुम्हाला पूर्ण सगळं सायन्स आहे, रिझनिंग आहे, मॅथ आहे, जी-के. त्याच्यातला कुठला भाग पहिले तुम्ही सॉल्व्ह करायला घेणार आहे, ते तुम्ही स्वतः ठरवायचं. ठीक आहे. समजलंय सगळ्यांना? नंतर बघा पेपर सोडवण्याचा क्रम पण तुम्हाला मी सांगितलेला आहे, की कशा पद्धतीने तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. हे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं. तुम्हाला जो विषय वाटत असेल, की हा मी पहिले घेतो, तुम्ही ते पण घेऊ शकता. काही हरकत नाहीये. ठीक आहे. सोपे प्रश्न, रिझनिंग, मॅथ्स, सायन्स आणि मग जी-केला जा. पहिले तुम्ही रिझनिंगचा करून घ्या. बेसिक लेव्हलला विचारलं जाईल. खूप जास्त हार्ड नाही विचारत. लास्ट इयरलाही नव्हतं, त्याच्या आधीही नव्हतं. रिझनिंग आणि मॅथ हे मॉडरेट आहे. खूप हार्ड नाहीये. पण सायन्स
हार्ड लेव्हलला आहे तुम्हाला, ठीक आहे. जी-के पण तुम्हाला तेवढंच आहे कारण करंट खूप विचारलं जातं, करंट विचारलं जातं, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मध्यम प्रश्न, कठीण प्रश्न प्लस रिव्हिजन. मध्यम प्रश्न, कठीण प्रश्न प्लस तुम्हाला काय करायची आहे, नंतर त्याची रिव्हिजन. पेपर कसा सॉल्व्ह करायचा तुम्ही ते, ठीक आहे. चला समजलं असेल तर आजसाठी इतकंच. ठीक आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगायचंय. कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी देत आहे. कारण तुमच्या पेपरला आता फक्त 3 ते 4 दिवस उरलेले आहे आणि आता फक्त हेच करायचंय. बाकी हा विषयाचा हा टॉपिक मी करेल किंवा ते करेल आता हे काहीच करायचं नाहीये. ज्या विद्यार्थ्यांना 2026 मध्ये, ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांना आर-आर-बीचे कुठलेही पेपर द्यायचे आहे, आर-आर-बी बोर्डचे 2026 मधले कुठल्याही पोस्टसाठी, जसं की बघा आपण एक्झाम्पल घेऊया. तुम्हाला ALP द्यायची आहे, तुम्हाला NTPC द्यायची आहे, तुम्हाला ग्रुप डी द्यायची आहे किंवा तुम्हाला टेक्निशियनची पोस्ट काढायची आहे. तर ह्या कुठल्याही पोस्टसाठी सायन्सचं, ठीक आहे, सायन्सची कन्सेप्टची बॅच, सायन्स कन्सेप्ट बॅच, ठीक आहे, फुल लेंथ बॅच ही असणार आहे, ज्याच्यामध्ये कन्सेप्ट बेसिक टू ॲडव्हान्स क्लिअर केले जाणार आहे. तुमची जी सायन्सची बॅच आहे ही थेअरी बॅच असणार आहे, फुल कन्सेप्टची बॅच असणार आहे. बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत तुमचं इथे लेक्चर कंप्लीट केले जाणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या जो बॅचचा कालावधी असणार आहे तो तुमचा 2 ते 3 महिन्यांचा असू शकतो, ठीक आहे. लक्षात आलंय? लक्षात आलं सगळ्यांना? 2 ते 3 महिन्यांचा तुमच्या बॅचचा कालावधी असू शकतो, ज्यामध्ये पूर्ण काय केलं जाणार आहे, तुमचा सिलेबस जो सामान्य विज्ञानाचा आहे, तो काय केला जाणार आहे, कंप्लीट केला जाणार आहे. जसं तुम्हाला माहिती आहे ALPला जी-के काढून टाकण्यात आलेला आहे. सो ALPला सुद्धा आता सायन्स, मॅथ्स आणि रिझनिंगच आहे 2026ला, ठीक आहे. NTPCला 10 ते 12 मार्काचं सायन्सच विचारलं जातं. ग्रुप डीचा तर काही विषय नाहीये, कारण ग्रुप डीला पूर्ण 25 मार्काचं सायन्स आहे आणि सायन्स ही भीती नाहीये. सायन्स हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. टेक्निशियनला जर तुम्ही ग्रेड 1 साठी फॉर्म फिल केला तर 30 मार्काला सायन्स आहे आणि ग्रेड 3 साठी आहे तर 40 मार्काला सायन्स आहे. हे पण लक्षात ठेवा. टेक्निशियन ग्रेड 1 आणि ग्रेड 3 साठी तुम्ही फॉर्म फिल करणार असाल तर 30 आणि 40 मार्काचं इथे सायन्स विचारलं जातं. तर सामान्य विज्ञान रेल्वे भरतीचा एक स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि तुम्हाला जर स्कोरिंग सब्जेक्टचा बेस पक्का करायचा असेल आणि कन्सेप्ट क्लिअर करायची असेल तर आजच आपल्या टिक्कर मराठीची जी बॅच आहे सामान्य विज्ञानाची ती तुम्ही परचेस करायची आहे. बॅचला ऍडमिशन घेण्यासाठी आपला ऑफिस नंबर आहे, ठीक आहे. बॅचला ऍडमिशन घेण्यासाठी आपला ऑफिस नंबर जो आहे तो आहे 8233007373 वर कॉन्टॅक्ट करा. सामान्य विज्ञानाची ही फुल कन्सेप्ट वाली बॅच तुम्हाला फक्त 499 मध्ये मिळत आहे, ठीक आहे. फक्त 499 मध्ये तुम्हाला ही बॅच मिळणार आहे. अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल तर टिक्कर मराठी ऍप, ठीक आहे, टिक्कर मराठी ऍप तुम्ही प्ले स्टोअर मध्ये जाऊन डाउनलोड करायचं आहे, ठीक आहे. लक्षात आलंय सगळ्यांना? तर सामान्य विज्ञानाची फुल लेंथ बॅच साठी ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करायचंय. आपली जी बॅच आहे त्याचे लाईव्ह लेक्चर 1 तारखेपासून मी सुरू करणार आहे. सो ज्यांना बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी पटापट ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करायचे आहे. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.